अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय राधा रमण हरि बोल। 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 महात्मा शुकदेवजींनी राजा परीक्षितीला जी परम पावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली तीच परम पावन मंगलमय करणारी अद्भुत अशी कथा आज आपल्या या श्री क्षेत्र शिरेगाव गोविंद बाबाचे या ग्रामामध्ये कैलासवासी भगीरथ एकनाथ पाटील जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहे। आज कथेचा तृतीय दिवस आहे।
या कुटुंबाने अफाट परिश्रम घेऊन आपणाकरिता ही भगवत रूपी गंगा या ठिकाणी आणलेली आहे। त्यामध्ये कैलासवासी भगीरथ भाऊंच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी राधाबाई भगीरथ जाधव या मातेचा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर त्या मातेला सर्वांनी अनुमोदन देऊन या कार्याकरता जे सहकार्य केलंय, या कुटुंबातील असणारे एक मुलगा आणि 5 मुली, श्री रवींद्र भगीरथ जाधव, बेबीताई मोतीलाल जगताप, रोहिणी बापूसाहेब ओक्ते, सुदेशना आप्पासाहेब होन, शारदा रवींद्र पवार, पद्मा गणेश पटेल तुवर, चुलते आहे श्री नारायण नानासाहेब जाधव, बंधू आहेत भगवान गोकुळदास जाधव, कुशाराम दाजी पटेल जाधव, दिलीप सोमाजी पटेल जाधव, पुतणी आहे श्री पांडुरंग साहेबराव पटेल जाधव, श्रीरंग साहेबराव पटेल जाधव आणि हा संपूर्ण जाधव परिवार। कैलासवासी भगीरथ भाऊंच्या प्रती असणारी अफाट श्रद्धा, जसं ज्ञानोबाराय बोलता, सकळ तीर्थाची धुरी जिये का माता पितरी, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे। या न्यायाप्रमाणे रवी भाऊंनी आणि त्यांच्या बहिणींनी आपल्या वडिलांची जिवंत असताना तर सेवा केलीच, परंतु गेल्यानंतर सुद्धा आपल्या वडिलांच्या या शेवटच्या विधीला भागवत रूपी गंगा आपल्या या गावामध्ये आणली। कारण जीवात्म्याचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर शास्त्र सांगतंय, ज्या कुटुंबामध्ये ज्या निमित्तानं ही श्रीमद भागवत कथा होते त्या जीवात्म्याचा उद्धार निश्चित ठरलेला आहे। आणि म्हणून कैलासवासी भगीरथ भाऊंना निश्चितच वैकुंठाचा मार्ग मिळालाय। आणखी 4-5 दिवसांनी त्यांना वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या जवळ सानिध्य मिळणार आहे। आपण आणखी 4 दिवस आपल्याकडे आहेत भागवत कथेकरिता। या 4 दिवसामध्ये आपण सुद्धा आणखी भगवत चिंतन ऐकून, भजन करून, संकीर्तन करून आपली सुद्धा वैकुंठाची वाट मोकळी करायची आहे। आणि त्याच्यासाठी हा सत्संग सोहळा आहे। या कथेकरता आवर्जून आपल्या पंचक्रोशीतील सगळी मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर रोज आवर्जून नित्यानं येत आहेत। मग त्यामध्ये वाटापूर असेल, पाथरे असेल, खुडसरगाव असेल, अंमळनेर असेल, करजगाव असेल, निंभारी असेल, खेडली, परमानंद, शिरे गावातील संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असतील, पानेगाव, मांजरी, पलीकडे वळण आहे, सोनई परिसरातील संपूर्ण भाविक भक्त या कथेच्या श्रवणाकरता येत आहेत। सगळ्यांना धन्यवाद देतो। आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी असतील, त्यामध्ये आदरणीय पुंडलिक महाराज, तेही आवर्जून नित्यानं रोज येत आहेत। सर्व आलेल्या भाविकांना धन्यवाद देतो। आमचे ज्यांच्या घरी 2-4 महिन्यापूर्वी आमची कथा झाली होती, आदरणीय कैलासवासी कल्याणराव पाटील औटी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा वाटापूरला केली होती। तिथून आज आदरणीय कर्णासाहेब पाटील औटी तेही उपस्थित राहिलेले आहेत। कालही त्यांचे बंधू आलेले होते, आजही ते आलेले आहेत। तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। या कथेचं या ठिकाणी महत्वाचं नियोजन ज्यांनी केलं, या कुटुंबाला सांगण्याकरिता, ते आदरणीय वाटापुरातच राहणारे, तसे ते कोपऱ्याचे
आणि या कुटुंबाची एक जवळची नातेवाईक आमचे आदरणीय भिकामामा जगताप, या सर्वांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा सत्संग करण्याचा योग आलेला आहे. कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण पाहत आलोय, श्री सूतजी महाराजांनी 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना या भागवताची परंपरा सांगितली. ब्राह्मणांना ज्या काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाची उत्तरं दिली. त्यामध्ये किम श्रेयः, के शास्त्रसारः, किम कर्मः, के अवतारस्य धर्म कम शरणम गताः, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि शेवटी परत ब्राह्मणांना प्रश्न पडला की महाराज, या भागवताची परंपरा सांगताना तुम्ही सांगितलं की हे श्रीमद भागवत व्यास महाराजांनी तयार केलंय. व्यास महाराजांनी ते शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलं. याच्यामध्ये आम्हाला 3 प्रश्न निर्माण झालेले आहेत की व्यास महाराजांनी ही श्रीमद भागवताची जी रचना केली ती कुणाच्या प्रेरणेने केली, हा पहिला प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय. व्यास महाराजांना नारदजी महाराज स्वतःच पूर्वचरित्र सांगतायत. त्याचं कारण व्यास महाराजांनी 18 पुराणं निर्माण केली, उपनिषद निर्माण केली, ब्रह्मसूत्र निर्माण केली, पण महाराजांना समाधान मिळत नाहीये. तर नारदजी महाराज म्हटले, या सगळे ज्ञानाचे ग्रंथ तुम्ही तयार केले, या कलियुगामध्ये ज्ञान मार्गाला जास्त प्राधान्य नाही तर भक्ती मार्गाला प्राधान्य आहे. तुम्ही एखादा भगवंताचं प्रेममय, भगवंताचं प्रेम भक्ती प्रगट करणारा एखादा ग्रंथ तयार करा. तर व्यास महाराज नारदजी महाराजांना सांगतायत, माझ्याच्याने आता होणार नाही. नारदजी महाराज म्हणतात, अहो व्यास महाराज, का होणार नाही? भगवंताची कृपा झाली तर सगळं होतं. भगवंताच्या कृपेनं माझ्यामध्ये काय बदल झालाय तो बदल मी तुम्हाला सांगतोय. तो बदल सांगितला नारदजी महाराजांनी व्यास महाराजांना. तो बदल सांगत असताना नारदजी महाराज स्वतःचं पूर्वचरित्र सांगतायत. ते म्हणतात व्यासजी महाराजांना की महाराज, मी मागच्या अवतारामध्ये उपभरण नावाचा गंधर्व होतो. त्या ब्रह्मसभेमध्ये मी अश्लील गीत गायलं तर ब्रह्मदेवानं शाप दिला, गंधर्व आहात आणि अश्लील गीत गातास, तू इथं राहण्याच्या योग्यतेचा नाही, जा तू एक दासी पुत्र होऊन जन्माला जाशील. हा उपभरण गंधर्वाला शाप मिळाला आणि म्हणून तो एका दासीचा मुलगा झाला. आता या मुलाचा जन्म झाला पण याचे वडील वारले. मुलगा तर झाला पण वडील मरण पावले. त्या आईनं आता त्या लेकराला घ्यावं, आपल्या हृदयाला लाभावं, लोकांची धुनी भांडी करावी, स्वयंपाक करावा आणि त्या छोट्याशा लेकराला सांभाळावं. ती आई त्याला फार जीव लावायची. स्त्रीचं जीवन हे असं असतं, पती नसताना जगणं प्रचंड मोठं कठीण असतं महाराज. पण आता हृदयावर दगड ठेवून ती त्या लेकरासाठी जगू लागली. एक दिवसाची घटना आहे. त्या गावामध्ये चातुर्मास करण्याकरता काही साधू संत आले. ते आता 4 महिने तिथे राहणार आहे. काय करणार तर ते भगवंताची सेवा, सत्संग करणार. आणि ज्या वेळेला या दासीला कळालं, या दासीनं विचार केला, लोकांची धुनी धूत बसण्यापेक्षा, लोकांच्या घरी भांडी घासण्यापेक्षा आपण त्या साधूंच्या बरोबर राहिलेलं चांगलं, कथा ऐकायला मिळेल. म्हणून ती माता आपल्या 4 वर्षाच्या लेकराला घेऊन त्या महात्म्यांकडे गेली. महात्मांजीला जाऊन हात जोडले आणि सांगितलं, बाबा मी एक दासी आहे, हा माझा मुलगा आहे 4 वर्षाचा, माझे पती मरण पावलेत, आम्ही अनाथ आहोत, तुमच्या सहाऱ्याची आम्हाला गरज आहे. तरी आम्हाला तुम्ही जर सहारा दिला तर चांगलं होईल, काहीतरी सेवा द्या. त्या ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, हे माई, आम्हाला बोलून काही उपयोग नाही. तिकडे राहुटीमध्ये आमच्या ब्राह्मण स्त्रिया आहेत, त्यांना जाऊन तुझी सगळी
हकीकत सांग, नक्की ते तुझं ऐकतील. ही माता आपल्या लेकराला घेऊन त्या ब्राह्मण स्त्रियांकडे गेली आणि हात जोडून म्हणू लागली, मी दासी आहे, हा माझा मुलगा आहे, आम्हाला तुमची गरज आहे, काहीतरी सेवा करण्याचं काम द्या, कारण पती नसताना राहणं अवघड आहे. त्या ब्राह्मण स्त्रिया कोमल अंतकरणाच्या होत्या. त्यांनी त्या मातेला सांगितलं, माते काळजी करू नकोस, इथंच आमच्या जवळ राहा, तुला सेवा देते तिथं गोठ्यामध्ये गोमातेची सेवा कर. आता मात्र त्या दासीला आनंद वाटला. तिच्याकडे गोशाळेतली सेवा गेली. ती दासी गाईचं शेण काढणे, गाईची धार काढणे, गाईला चारा टाकणे याच्यामध्ये तत्पर झाली. रोज नित्यानं ती सेवा करते. साधू संत सत्संग कथा करायची. पण हा जो दासीपुत्र आहे, तो दासीपुत्र शेवटी बसून कथा ऐकायचा. त्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण व्हायचा की मी त्या महात्म्यांच्या जवळ जावं, जवळ बसून कथा ऐकावी. तो जायला लागला की त्याला लोक कोपरानं लोटायचे, हे दासीपुत्रा हो बाजूला, की बाजूला जाऊन बसायचा. त्याला पुढं कुणी जाऊ देत नव्हतं. अखेर एक दिवस ते कथा करणारे महात्मे त्यांनीच त्या लेकराला पाहिलं आणि मोठ्यानं आवाज दिला, अरे त्या बाळाला येऊ द्या माझ्याकडे. बाळाला येऊ द्या म्हटल्याबरोबर पटकन लोकांनी रस्ता केला. हे नारदजी महाराज व्यासांना सांगतायत, मला रस्ता मोकळा करून दिला. मी धावत पळत गेलो, त्या महात्म्यांच्या जवळ जाऊन बसलो, कथा ऐकली. त्या महात्म्यांनी भगवंताच्या जन्माची कथा सांगितली, दशमस्कंधाची. ती कथा माझ्या हृदयामध्ये घर करून गेली. भगवान कृष्ण परमात्मा छोटे छोटे गोपाळ बरोबर आहेत, त्या गोपाळांबरोबर खोड्या करू लागले. काक बक रिठा नावाचे दैत्य मारले. भगवंताचा एक मित्र आहे मधुमंगल, हा शांडिल्य ऋषींचा मुलगा आहे. याच्या आईचं नाव आहे पूर्णमासी. त्या मधुमंगलाने एक दिवस आईला सांगितलं, आई कन्हैयानं शिदोरी आणायला सांगितली ग, काहीतरी दे ना कानाला. ती आई आपल्या बाळाला म्हणू लागली, बाळा अरे आपलीच खायची पंचायत आहे आणि कुठं तुझ्या कन्हैयाला देऊ, आई काही पण दे ग, तो खाईल. आईनं दिलं नाही. महाराज त्या मधुमंगलानं ताकाची गुळणी तोंडात घेतली आणि भगवंताच्या समोर गेला. भगवंताने पाहिलं, मधुमंगला काय आणलंस रे मला? तो काही बोलत नव्हता. गुळणी गच्च भरलेली होती. भगवंताने दोनही हात आपले त्याच्या गालावर रपकन मारले. मारल्याबरोबर गुळणी उडाली. भगवंताने आ केला आणि ती गुळणी भगवंताच्या तोंडात गेली. भगवंताने आपल्या भक्ताच्या मुखातील तो प्रसाद सेवन केला. हे सगळं प्रेम साधूंनी जेव्हा सांगितलं, त्या छोट्याशा दासी पुत्राला ते भावलं. हो, त्या महात्म्यानं विचारलं, बाळा काय नाव रे तुझं? त्या दासी पुत्रानं सांगितलं, बाबा मला सगळी गावातली लोक दासी पुत्र म्हणतात. ते प्रेममय असणारे संत गहिवरले, अरे छोटस लेकरू आहे आणि लोक दासी पुत्र म्हणतात. त्याच वेळेला त्या महात्म्यानी गावातल्या लोकांना दौंडी दिली, ऐका आजपासून या लेकराला कुणीही दासी पुत्र म्हणायचं नाही. आजपासून याचं नवीन नामकरण असेल. याला आजपासून संपूर्ण गावाने रामदास असं म्हणायचं. त्या मुलाचा नामकरण विधी झाला रामदास नावाने. सगळा गाव आता त्याला रामदास म्हणू लागला. चातुर्मासाची कथा महात्म्याने पूर्ण केली आणि ते महात्मा जायला निघाले. रामदासाला कळालं, धावत पळत गेला, बाबा मला पण तुमच्या बरोबर घेऊन चला हो, मला आता त्या कथेशिवाय दुसरं काही आवडत नाही, मला तुमच्या बरोबर यायचंय. त्या महात्म्यांनी रामदासाला आपल्या बरोबर घेतलं.
पण त्याच्या आईला ही बातमी कळाली. धावत पळत ती आई त्या महात्म्यांकडे आली, आपला पदर पसरला आणि त्या साधूंना म्हणावं लागली, बाबा अहो माझ्या या लेकराला, एकुलत्या एका लेकराला तुम्ही घेऊन चाललात. अहो ज्या दिवशी याचा बाप मरण पावला ना, त्याच दिवशी मी सती निघाली होती, पण लोकांनी मला सती जाऊ दिलं नाही. का? कारण तुझा मुलगा लहान आहे, त्याचं संरक्षण करायला तुला थांबावं लागेल. या लेकराचं पालन करण्यासाठी मी थांबले. अहो माझ्या म्हातारपणची काठी आहे व हा, आणि जर तुम्ही यालाच घेऊन जाल तर मला कोण सांभाळेल? तुमच्या पाया पडते, पदर पसरते, माझ्या लेकराला घेऊन जाऊ नका. ते प्रेममय असणारे संत गहिवरले आणि त्या छोट्याशा रामदासाला म्हणू लागले, रामदास बाळा तुला आमच्या बरोबर येता येणार नाही. तुझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना रामदास, तोपर्यंत तुला आई जवळच राहावं लागेल. पण काळजी करू नको रामदास, तो भगवान दयाळू आहे. एक तर तो भगवान तुझ्या आईला आमच्याकडे पाठवण्याची बुद्धी तरी देईल, व तो भगवान तुझ्या आईला इहलोकातून घेऊन तरी जाईल. तुला आमच्याकडे येण्यासाठी नक्की मार्ग देईल तो भगवान. त्याच्यावर विश्वास ठेव, त्याचं भजन कर. त्या रामदासाला वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश दिला. साधू संत निघून गेले. हा रामदास विचार करू लागला, मला साधूंच्या बरोबर जाता येत नाही, याला कारण माझी आई. मला भजनामध्ये भक्तीमध्ये अडथळा येतोय, याला कारण माझी आई. तो 5 वर्षाचा बाळ विचार करतो, जर माझी आईच मरण पावली तर किती चांगलं होईल. अरे आपल्या सगळ्यांना वाटतं आमची आई जन्माला पुरावी, पण त्या छोट्याशा बाळाला वाटू लागलं माझी आई मरावी. तुम्ही म्हणाल महाराज त्याला आई मरावी वाटती असं भागवत जर सांगत असेल, मग ज्यांनी ज्यांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन टाकले त्यांची तर आपण पूजा करायला पाहिजे. मग तुम्हाला आई वडील आवडत नाही? अरे कोणती आई आणि कोणते वडील आवडत नाही, त्याचाही उलगडा भागवताने केलाय. जे आई वडील भगवत भक्तीमध्ये अडथळा निर्माण करत असतील ना, ते आई वडील भगवत भक्तांना कधीच आवडली नाही. आणि जर तुम्हाला हे वाक्य पटत नसेल तर प्रमाण पाठ करून ठेवा. जेने घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय त्याच्यावेती. जर आई बापामुळे तुमच्या भजनामध्ये अंतर पडत असेल तर ते आईबाप जरी असतील ना, तर भागवत सांगतंय त्यांचा त्याग करा. ज्या गुरुमुळे तुमच्या भजनामध्ये व्यत्यय निर्माण होत असेल, तो गुरु जरी असला तरी त्या गुरुचा सुद्धा त्याग करा. बळीनं काय केलं वो? आड आला म्हणून फोडीला टोळा, बळीने आंधळा शुक्र केला. गुरुचं ऐकलं नाही, त्याचा त्याग केला, डोळा फोडला त्या बळीनं. एवढंच नाही, तुकोबाराय बोलतात, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादानं बापाचा त्याग केला, जनकानं राज्याचा त्याग केला, विभीषणानं भावाचा त्याग केला आणि भरतानं आईचा त्याग केला. का? यांच्यामुळे जर माझ्या परमार्थामध्ये व्यत्यय येत असेल तरी आई वडील असेल, गुरु असेल तरी सुद्धा त्याग करावा. तसा हा छोटासा मुलगा विचार करतोय, या आईमुळे जर मला साधू संताबरोबर जाता येत नसेल तर माझी आई जर मरण पावली तर किती चांगलं होईल. महाराज एक दिवसाची कथा, या रामदासाची आई गोठ्यामध्ये गाईचं शेण टाकते, गाईची धार काढते आणि गाईचं दूध घेऊन ती या ब्राह्मण स्त्रियांकडे निघाली. रस्त्यानं येत असताना काळा कुट्ट अंधार पडलेला होता आणि त्या अंधारातून ही माऊली जात असताना रस्त्यावरनं एक काळा कुट्ट साप रस्ता ओलांडत होता. या आईला जात असताना आईचा पाय त्या काळ्या कुट्ट सापावर पडला. साप क्रोधायमान झाला आणि क्रोधायमान अवस्थेमध्ये त्या सापाने त्या मातेला कडकडून चाबा घेतला. अरे प्रचंड विषाली जाल सर्प होता.
चावा घेतल्याबरोबर पटकन ती माता खाली पडली. सगळं अंग काळं निळं झालं, तोंडातून फेस बाहेर आला. आसपासची लोक पळत आली आणि पाहू लागले, अरे कोण आहे ही? एका जणानं ओळखलं, अरे ही तर त्या रामदासाची आई आहे. अरे कुठे रामदास? त्याला बोलवा, तुझी आई मरण पावली. रामदास दूर शेतामध्ये जाऊन भगवंताचं भजन करत होता. कोणीतरी गेलं, रामदासाला आवाज दिला, रामदास अरे बाळा लवकर चल, तुझ्या आईला प्रचंड मोठा सर्प चावलाय, तुझी आई मरण पावली रामदास. हे वाक्य ऐकलं त्या रामदासाने आणि खळखळ डोळ्यामध्ये पाणी आलं हो. पण एका डोळ्यातील अश्रू गरम होते आणि एका डोळ्यातील अश्रू गार होते. का माहितीये? ज्या डोळ्यातील अश्रू गरम होते ना, तो डोळा म्हणत होता, रामदास तुझ्या मनाप्रमाणे झालं, तुझी आई मरण पावली. आणि एक डोळ्यातले अश्रू सांगत होते, रामदास अरे ज्या आईने तुला जन्म दिला, तुला सांभाळलं, ती तुझी जन्मदाती आई गेली रे. धावत पळत रामदास आला, आईचं मस्तक घेतलं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि मोठमोठ्यानं त्या आईला म्हणू लागला, ए आई एकदा बोल ना ग माझ्या बरोबर. मी नाही जाणार आई साधू संता बरोबर, तुझ्या जवळ थांबेल ग, तुझी सेवा करेल आई, एकदा बोल ना ग आई. कुणीतरी रामदासाला म्हणू लागलं, रामदास मेलेली माणसं बोलत नसतात बाळा, तुझी आई आता कधीच परत न बोलण्यासाठी शांत झालेली आहे. रामदास धाय मोकलून रडला होते आईसाठी. आईचा अंत्यविधी झाला, एक एक दिवस जात राहिला. आता मात्र तो रामदास विचार करू लागला, माझी आई मरण पावली, आता मी परमार्थ करण्याकरता मोकळा झालो. दूर शेतामध्ये गेला, भगवंताचं ध्यान करू लागला. इतका त्या भगवंताच्या ध्यानामध्ये तल्लीन झाला. एक दिवसाची घटना, भगवंताचं ध्यान करत असताना अचानक तो भगवान रामदासाच्या हृदयात प्रगट झाला. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, असा शंख चक्र गदाधारी भगवान रामदासाला दर्शन झालं. परमानंद अवस्थेला पोहोचलेला तो रामदास अतिशय आनंदी झाला. पण काही क्षणातच त्या आनंदावर विरजन पडलं. भगवान परमात्मा अचानक गुप्त झाला. मग मात्र वाईट वाटू लागलं. देव महाराज भेटला ना, आणि भेटलेला देव जर निघून गेला ना, प्रचंड मोठं दुःख होतं हो. रामदास धाय मोकलून म्हणू लागला देवाला, देवा अरे माझा बाप वारला देवा, माहीतही नव्हता कसा होता. माझी आई मरण पावली, साधू संत मला सोडून गेले देवा, तसा तू सुद्धा मला सोडून जाणार का रे? त्याच वेळेला अचानक विजांचा कडकडाट होऊ लागला. धो धो पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. विजांचा कडकडाट होत असताना आकाशवाणी झाली, रामदास मला काळजी करू नकोस, या जन्मात तुला परत माझं दर्शन होणार नाही रामदास. पण रामदास पुढच्या जन्मामध्ये तू ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्माला येशील. तुझं नाव नारद असेल आणि त्या नारद अवतारामध्ये तुला वाटेल त्यावेळेला माझं दर्शन मिळेल रामदास. अतिशय आनंद झाला. रामदास उड्या मारू लागला, भगवंताचं भजन करू लागला. मला भगवान भेटणार, मला भगवान भेटणार. आणि चालता चालता त्या रामदासाच्या पायाला ठेच लागली हो. आणि ठेच लागल्याबरोबर त्यानं आपलं शरीर सोडून दिलं. आता हे न पटण्यासारखं आहे, ठेच लागून मृत्यू आला. पण सांगू तुम्हाला, भगवंताची जी भक्त असतात ना,
हे जीवनभर आनंद भोगत असतात. भगवान त्यांना मरताना कशा वेदना देईल हो? झाकल्या घटीचा दिवा नेनो कैसा झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. या न्यायाप्रमाणे त्या रामदासानं आपला देह ठेवला आणि पुढचा जन्म त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून मिळाला. तो रामदास आता नारद झाला. आणि तेच नारद महाराज व्यास महाराजांना सांगतायत, महाराज अहो भगवंताच्या आणि साधू संतांच्या कृपेने जर दासी पुत्राचा नारद होऊ शकतो, तर मग भगवंताच्या कृपेने तुम्ही प्रेममय असणारे ग्रंथ का निर्माण करू शकत नाही? आता मात्र व्यास महाराजांना प्रचंड मोठी प्रेरणा मिळाली. पहिलाच प्रश्न पाहिला आपण काय, व्यासांना हे ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा कुणी दिली? तुम्ही ऐकलं ना? हे काय मी भाकड कथा नाही सांगत तुम्हाला, ग्रंथ सांगतोय. कोणी प्रेरणा दिली? नारद महाराजांनी प्रेरणा दिली महाराज. आणि मग 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोकामध्ये झाला हो. व्यास शब्दाचा अर्थच आहे, व्यास म्हणजे विस्तार. पण आता 24 अवताराच्या भगवंताची ही कथा गंगा प्रगट केलेली आहे, पण ती आता द्यावी कुणाला? याची परंपरा चालली पाहिजे ना. तर ऐका, व्यास महाराज आपल्या शम्यप्राश आश्रमामध्ये राहत आहेत. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम आहे. व्यासांच्या पत्नीचं नाव आहे विटिका, तिला आणखी एक नाव आहे वटिका, आणखी एक नाव आहे अरणी देवी. या दोघांचा संसार चांगला चाललाय. कालांतरानं व्यास महाराजांनी या अरणी देवीच्या पोटी भगवंताचा एक अवतार झाला. साक्षात भगवान शंकरच प्रगट झाले महाराज शुकाचार्यांच्या रूपाने. हे शुकाचार्य सामान्य नाहीयेत. शुकाचार्य मागच्या जन्मामध्ये पोपटाच्या रूपात होते. राधा राणीच्या हातावर बसायचे आणि सारखं म्हणायचे राधा राधा राधा. त्या राधा राणीने शुकाचार्यांना उपदेश केला, राधा राधा मा बद, हे शुक कृष्ण बद कृष्ण बद. अधिकारी महात्म्याच्या मुखातून कृष्ण नामाचा उपदेश शुकाचार्यांना झाला. आणि राधा राणी म्हणू लागली, आता इथं थांबू नका, तुम्ही मृत्यू लोकात जा आणि भगवंताचे गुणानुवाद गा. शुकाचार्य पोपटाच्या रूपात होते. ते म्हटले मी जाणार नाही राधा राणी, मला तुझ्या जवळ थांबायचंय. राधा राणीने सांगितलं नाही, तुम्हाला जावं लागणार. तिथून उडाले, एका पक्षाच्या अंड्यात जाऊन बसले. भगवान शंकरजी पार्वती मातेला अमर कथा सांगत होती. ती अमर कथा त्या पक्षाच्या अंड्यात बसून ऐकली. पार्वतीला अमर कथा सांगत असताना पार्वतीला झोप लागली, तर हा पक्षी त्या अंड्यातून हुंकार देऊ लागला. भगवान शंकरजी विचार करतायत, पार्वती तर झोपली, हुंकार कोण देतोय? बघितलं तर ते अंड फुटलेलं आहे, पक्षी हुंकार देतोय. भगवान शंकर त्रिशूळ घेऊन मारण्याकरता धावले, तर तो पक्षी त्या अंड्यातनं उडाला आणि उडून तो या व्यास पत्नीच्या पोटामध्ये हृदयात जाऊन प्रविष्ट झाला महाराज. आता व्यास पत्नी गर्भवती आहे. सामान्य स्त्रिया गर्भवती असतात 9 महिने, पण ही व्यासांची पत्नी अरणी माता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 12 वर्ष झाले हो, तरी बाहेर यायला तयार नाहीये. शेवटी व्यास महाराजांनी भगवंताचं स्मरण केलं. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, देवा माझी पत्नी 12 वर्षापासून गर्भवती आहे, काहीतरी करा म्हटले. भगवान परमात्मा स्वतः त्या अरणी मातेच्या पोटामध्ये गेले आणि त्या गर्भाला जाऊन म्हणू लागले, अरे बाहेर ये ना, मारतो की काय त्या बाईला? शुकाचार्य म्हणतात, मी येणार नाही देवा, मी जर बाहेर आलो ना, तुमची ती माया माझ्यावर झडप घालेल. कारण मायेनं आतापर्यंत मोठे नागवले महाराज. अजब झटका माये का,
डुबाया परमार्थ सबका, इंद्र चंद्र को मालूम है जी, त्याला सगळं माहिती आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. भगवान म्हणतात अरे बाहेर ये. तो म्हणतो देवा मी येईल, पण अयोनी संभव येईल. म्हटले ये. आणि मग 12 वर्षाच्या नंतर शुकाचार्य अयोनी संभव प्रगट झाले महाराज. नामदेव महाराजांनी त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज बोलतात बघा,